आपल्या पक्षाची भूमिका 50%च्या आतून मराठा आरक्षणाला आहे का? सगळे सरेला आपण पाठिंबा देणार आहात का? पुढच्या दिवसामध्ये आणखी किती दिवस आम्ही वाट पाहिजे? आम्हाला असं वाटतंय की आपण पुढे तर कमी पडत आहोत. आरक्षणाच्या मागणीसाठी एकीकडे मनोज जरांगे हे राज्यभर फिरतायत, तर दुसरीकडे आता मराठा आंदोलकांनी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना भेटून थेट भूमिका काय असा सवाल विचारायला सुरुवात केली आहे. याच मालिकेत धाराशिवमध्ये आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलक भेटले आणि त्यांनी थेट सवाल केले. नेमकं काय घडलं पाहूयात. विषय माहिती आहे, समज महाराष्ट्राला माहिती आहे. आपल्या पक्षाची भूमिका 50%च्या आतून मराठा आरक्षणाला आहे का? आमचा साधा प्रश्न आहे. सगळे सरेला आपण पाठिंबा देणार आहात का? एवढाच आमचं जास्त आम्ही तुमचा वेळ घेतलो आणि जास्त काय बोलायची गरज पण नाही. एक मिनिटला धरते हातात धरा. हो त्यांना दादा थोडं ना मागे भूमिका केलेली नाही. 50%च्या आतून ओबीसी मधून केलेली नाही. पुढच्या दिवसामध्ये आणखी किती दिवस आम्ही वाट पाहिजे? ज्या 94च्या चेअर आमची वाट लावली मराठा समाजाची, आणि किती दिवस तुम्ही वाट पाहणार? आमचे काय आमच्या अंत म्हणजे सगळे 400 कुटुंबांनी आत्महत्या केली आहे. याच्या पुढे आणखी किती कुटुंबांनी आत्महत्या करायची म्हणजे असं आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं. पण महाराष्ट्रात असं कुठं दिसलं नाही की आपला पक्ष किंवा आपल्याबरोबर जिथं घटक पक्ष कुठं हे या लढ्यामध्ये सहभागी नाही. आम्ही कार्यकर्ते मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते, पण पक्षाची दादा आमचं काय म्हणणं आहे, पक्षाची भूमिका नाही आमच्या बरोबर आहे का नाही? पक्षानं कार्यकर्ते सगळे आहेत. आंतरवलीतला मराठा समाज सगळे आलेले सर्वोच्च माणूस आला भेटायला पक्षाचा. हे महाराष्ट्रानं ठरवलंय, पण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना देखील ती देत नाहीत. हैदराबाद गॅजेट लागू करत नाहीत, सातारा गॅजेट लागू करत नाहीत, कोल्हापूर गॅजेट लागू करत नाहीत. हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला. विरोधी पक्षाची भूमिका असते किंवा या आंदोलनाला साथ देणं. आम्हाला असं वाटतंय की आपण पुढे तर कमी पडत आहोत. विरोधी पक्ष मराठा आंदोलनाबाबत स्पष्ट भूमिका का घेत नाही असा सवाल आंदोलकांनी विचारला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी काय उत्तर दिलं पहा. संघटना आणि समाजामध्ये जर एवढी अस्वस्थता आणि नाराजी असेल तर त्यांना वेळ देऊन त्यांचं ऐकणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यांचं सगळ्या ज्या मागण्या त्या मी ऐकून घेतलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ज्या वेदना आहेत ऐकून समजून घेऊन त्याच्यात मार्ग काढणं ही आमची जबाबदारी असते. ते खरं तर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याला आपली भूमिका नक्की काय आहे, आणि आपले एकही खासदार मनोज जरांगे पाटलांच्या बाजूने बोलले नाहीत असा देखील त्यांचा आरोप होता. त्याला कसं उत्तर असणार? तर असं नाही, त्यांनी म्हणजे अतिशय उत्तम चर्चा झाली. अतिशय शांतपणे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. आमच्यापैकी अनेक लोकांनी संसदेत हा विषयही मांडलेला आहे. मग अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कुणाशीही चर्चेला बसायची, प्रश्न समजून घ्यायची आणि नुसतं ऐकून समजून नाही त्याच्यातून मार्ग काढायची तयारी ही भूमिका आमच्या संघटनेची, पक्षाची आणि नेत्यांची नेहमीच. आपण आजच भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे. आज तुळजाभवानीचं दर्शन घेऊनही भूमिका स्पष्ट करावी. मी कधीच आश्वासन देत नाही, कारण तो अधिकार असायला लागतो. एक तर आम्ही सत्तेत नाही. एकूणच एकीकडे सत्ताधारी दिलेला शब्द पाळत नाहीयेत असा आरोप आंदोलक करतायत, तर दुसरीकडे विरोधकांना देखील जाब विचारला जातोय. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलंय असा दावा सत्ताधारी करतायत. पण ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे की नाही ही भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केल्यानंच आता सर्वच पक्षांची कोंडी होऊ लागली आहे. रामेश्वर शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, धाराशिव.